नागपुर के बेलतरोड़ी थाना क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है। नशे की आदत और घरेलू विवाद से तंग आकर एक भाई ने अपने ही छोटे भाई की चाकू से गला रेतकर हत्या कर दी। आरोपी हरीश जुमड़े ने वारदात के बाद खुद थाने पहुंचकर पुलिस को सूचना दी। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी आज दिनांक 26/7/2025 रोजी 12:15 वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली। ती कन्फर्म केली आम्ही आणि 12:15 वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमडे वय 40 वर्ष व त्याचा सख्खा भाऊ वैभव शेषराव जुमडे वय 37 वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली। यामध्ये आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या सख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो, मुलांना त्रास देतो अशा कारणावरून त्याच्या राहत्या घरात दोघेही एकाच घरात राहत होते। त्याच्या राहत्या घरात बेडरूममध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडून आणला। यामध्ये दोघेही सगळे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूममध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे शून्य आहे। दोघांचा एक क्राइम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघेही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर धुण्या भांड्याचे व जेवण बनवण्याचे काम करते। यामध्ये आरोपीने चाकूने गळ्यावर वार केला, परंतु चाकू अद्याप आम्हाला प्राप्त नाही आहे। आज आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। आज आम्ही त्याचा PCR प्राप्त केलेला आहे। तर यामध्ये आम्ही पुढील तपास करून यामध्ये आरोपीचा उद्देश आणि कुठून त्यांनी चाकू प्राप्त केला आहे याबाबत पुरावे घेत आहोत। जास्तीत जास्त पुरावे गोळा करत आहोत।